डॉक्टरांना मारहाण, रमेश म्हात्रेला जामीन, नगरसेवकानं थेट गोवा गाठला. या प्रकरणात नेमकं घडतंय काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कल्याण डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रे याला हायकोर्टानं कठोर अटींसह जामीन मंजूर केलाय. वकिलांनी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर 20 दिवसांनंतर म्हात्रेला शनिवारी संध्याकाळी 4:30 वाजता आधारवाडी कारागृहातून सोडण्यात आलं. म्हात्रेचा मुक्काम आता मात्र गोव्यात असणार आहे. गोव्यातील अंजुना स्थानिक पोलीस ठाण्यात आठवड्यातील ठरवून दिलेल्या 3 दिवस त्याला हजेरी लावावी लागणार आहे. हायकोर्टानं घालून दिलेल्या कठोर अटींची पूर्तता केल्यानंतर कल्याण न्यायालयानं सुटकेच्या आदेशाला मंजुरी दिली. खरं तर म्हात्रे शुक्रवारीच आधारवाडी कारागृहातून बाहेर येणार होता, मात्र वेळीच कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं 1 दिवसाचा उशीर झाला. शनिवारी कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर म्हात्रे कारागृहाच्या बाहेर आला. म्हात्रेचे वकील मुजाहिद काझी यांनी सांगितलं की जोपर्यंत दोषारोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत म्हात्रेनं गोव्यात राहायचंय. समर्थक आणि प्रत्यक्षदर्शी यांच्याशी संपर्क ठेवायचा नाही. जवळपास 20 दिवस नंतर त्यांना जामीन देण्यात आला आहे आणि ते जामीन कंडिशन टाकली आहे बरेचसे. पासपोर्ट जमा करा आणि महाराष्ट्राचा बाहेर राहायचं आहे जोपर्यंत चार्जशीट फाईल होत नाही आणि विटनेसेसशी आणि सपोर्टरशी संवाद नाही साधायचा आहे, असे बरेचसे कंडिशन्स आणि रेस्ट्रिक्शन्स टाकण्यात आले आहे. तर ते सगळे कंडिशन्स बघून आम्ही पासपोर्ट जमा केलं, आम्ही जे काही डिटेल्स होते ते सबमिट केलं आणि आज आम्हाला रिलीज लेटर देण्यात आलं. तर ते लेटर आम्ही आदरवाडी कारागृहाच्या पेटीमध्ये टाकून आज रमेश म्हात्रे हे गोव्यासाठी रवाना झाले. तिकडं अंजुना पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना ट्यूजडे, फ्रायडे, थर्सडे आणि सॅटर्डे, ट्यूजडे, थर्सडे आणि सॅटर्डे हे 3 दिवस त्यांना तिकडे जाऊन हजेरी द्यायची आहे. मग जेव्हा चार्जशीट फाईल होईल, 10 दिवसात चार्जशीट फाईल होण्याची शक्यता आहे. तर जेव्हा चार्जशीट फाईल होईल तेव्हा ते महाराष्ट्रामध्ये येऊ शकतात आणि इकडं आल्यावर प्रत्येक बुधवारी जोपर्यंत ट्रायल फिनिश होत नाही प्रत्येक बुधवारी डीसीपी ऑफिसमध्ये जाऊन त्यांना हजेरी लावायची आहे. आणि हे मॅटर जे आहे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालणार आहे. या मॅटरसाठी एक स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर असणार आहे आणि बिईंग अ डिफेन्स ॲडव्होकेट आम्ही ट्रायल चालवायला तयार आहोत आणि आम्ही किंवा रमेश म्हात्रे प्रॉसिक्युशनला सहकार्य करू आणि हे मॅटर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालू. हा खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात येणार आहे आणि त्यासाठी विशेष सरकारी वकील असणार आहेत. खटला संपेपर्यंत तो बदलता येणार नाही. मात्र बाहेर येताच म्हात्रेनं माझा न्यायालयावर विश्वास आहे, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, न्यायालय जो निर्णय घेतं ते मला मान्य असल्याचं म्हात्रे म्हणाला. जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे. सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे. धन्यवाद. या प्रकरणात नेमकं घडलेलं काय तर 6 जुलैला शास्त्रीनगर रुग्णालयात म्हात्रेनं डॉक्टरांवर मारहाण केली. म्हात्रेसह 3 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून उशीर झाला. त्यानंतर म्हात्रेला अटकही करण्यात आली आणि पोलीस कोठडी मिळाली. कल्याण न्यायालयानं जामीन दिल्यानं घटनेचं गांभीर्य पाहता हायकोर्टानं स्वयंप्रेरित होऊन म्हात्रेचा जामीन रद्द केला. त्यानंतर पुन्हा म्हात्रे विष्णुनगर पोलिसांना शरण आला आणि तेव्हापासून म्हात्रे आधारवाडी कारागृहात कल्याणमध्ये होता. पण आता तुरुंगातून बाहेर पडताच मात्र रमेश म्हात्रे थेट गोव्याला पोहोचलाय. या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनाक्रमावर तुमचं मत काय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.